क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि एक जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। देवाचं वचन हे मंडळीला ताजतवानं करण्यासाठी, त्याचप्रमाणे इस्रायल लोक जे मिस्रातनं निघाले आणि प्रभूने त्यांना दुधामदाचा प्रदेश, वचनदत्त देश, याच्यामध्ये जो 40 वर्षाचा टप्पा, या टप्प्यामध्ये या लोकांचा विश्वास टिकून राहावा आणि ते कनानामध्ये जाण्यासाठी पात्र बनावे। शब्द नीट ऐका। मिस्र ते कनान हा फक्त 11 दिवसाचा प्रवास, परंतु त्याने 40 वर्ष त्या प्रवासासाठी लावले। का? मिस्रातनं निघताना कनानात पोचण्यासाठी त्यांच्यामध्ये पात्रता निर्माण होणं गरजेचं होतं। पात्रता कनानात सगळ्यालाच न्यायचं होतं, एकाला पण गाळायचं नव्हतं, परंतु त्यांचा वर्तनक्रम ज्या दुधामदाच्या प्रदेशामध्ये, वचनदत्त देशामध्ये त्यांना घेऊन जायचं होतं, त्या ठिकाणामध्ये जाण्यासाठी त्यांच्या गुणांमध्ये बदल होणं गरजेचं होतं। मिस्रामध्ये राहून राहून मिस्राच्या सवयी, मिस्राच्या जीवन जगण्याच्या पद्धती आणि त्या गुलामगिरीची त्यांना इतकी सवय झाली होती, प्रभूला त्यांना मिस्रातनं काढणं आणि कनानात घेऊन जाणं ही गोष्ट प्रभूला माहिती होती की ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे। आम्ही आज पण विचार करतो नाही का, एवढी कठीण परिस्थिती झाली, चर्चेस बंद होत आहेत, सगळं काही घेण्यासाठी अडखण ठरत आहे। प्रभूनं हा प्रवास संपवावा आणि आम्हाला कनानामध्ये, म्हणजे आम्हाला स्वर्गात घेऊन जावं। न्यायचं तर सगळ्यालाच ना, परंतु प्रश्न असा आहे, तिथं जाण्यासाठी योग्यता निर्माण व्हायला पाहिजे ना। शिष्यांची पात्रता, एवढ्या मोठ्या आशीर्वादाच्या ठिकाणात तुम्हाला आणि मला, मंडळीला तो घेऊन जाणार आहे, मग या पृथ्वी तलावर राहत असताना ती क्वालिटी गरजेची आहे ना। हा येशू सगळ्यांपेक्षा वेगळा काय, त्यांनी क्वालिटी मेंटेन केली, क्वालिटी मेंटेन केली हो। कुठला दोष त्याच्यामध्ये सापडला नाही, कुठलाच दोष। एक चूक तर सापडायला पाहिजे ना, तो कधी रागावला, तो कुणाला वाईट बोलला।
शत्रू संबंधानं त्याच्या मनामध्ये कधी वाईट भावना आल्या? कोणतीच भावना नाही. प्लेन लाईफ, स्वच्छ लाईफ. पहिला देव या पृथ्वी तलावरती होता की जो क्रुसावरती देणाऱ्या लोकांसाठी रदबदली करतो. हे बाप्पा यांना क्षमा कर. क्वालिटी मेंटेन केली त्यांनी. 40 वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही पाहतो निघालेले म्हणतात 30 लाखाच्या आसपास लोक होते. 30 लाख पुरुषांची गणती केली जात होती. निघाले तेवढे, पण पोचले फक्त 2च. 2च लोक पोचले. अहो इवन मोशे सुद्धा जो त्यांचं नेतृत्व करत होता ना, तो मोशे, देव त्याला लांबून सांगतो, हा कनान आहे, तू लांबून बघायचं, तू कनानात जाऊ शकणार नाही. मोशे गेला नाही कनानामध्ये. मोशे गेला नाही. असं त्याच्या संबंधानं म्हटलं, त्यानं पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं पत्करलं. पण मोशे 40 वर्षाच्या प्रवासात देव त्याला म्हणतो, लांबून बघ, जायचं नाही, लांबून बघ. मंडळी, चर्च या नात्यानं तुम्ही आज आलेला आहात. तुमचं स्वप्न आहे स्वर्ग. परंतु स्वर्ग हे स्वप्न मिळवण्यासाठी मंडळीचं जीवन कसं असलं पाहिजे? जे इस्रायल लोकांनी 40 वर्षाच्या प्रवासामध्ये ज्या गोष्टी त्यांनी केल्या, त्याच गोष्टी मंडळी म्हणून अनेक लोक करत आहेत. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही स्वर्गात जाणार नाही बरं का. मला वाटतं मी स्वर्गामध्ये जाणार. स्वर्ग हा वाटणाऱ्या लोकांसाठी नाही. मला वाटतं मी जायला पाहिजे असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. पुष्कळ जण नेटाने आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्याच्यानं जाववणार नाही. प्रयत्न तर सगळे करत आहे आणि नेटानं प्रयत्न करत आहे. नुसता प्रयत्न नाही, नेटानं. म्हणजे होईल तितकं. काल आम्ही ऐकलं, शक्तीच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करत आहे, पण तरी त्यांच्याच्यानं जावणार नाही. म्हणून तर म्हटलं, मोशे नाही गेला कनानात. 40 वर्ष राजवैभवाचं जीवन त्यानं सोडलं. 40 वर्ष तिथं राहिला राजवाड्यामध्ये. 40 वर्ष मेंढरं चारली. 40 वर्ष इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं. 120 वर्षाच्या प्रवासामध्ये ज्यास तो त्या डोंगरावरून प्रभू त्याला दाखवतो, तो कनान आहे. त्या कनानात मोशे तू जायचं नाही. काय रडला असेल, काय भावना असतील त्याच्या. जेव्हा जेव्हा या गोष्टीचा मी विचार करतो ना, त्यास माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. एक सेवकाचं जीवन असंच असतं. लोकांना ओढून ताणून रदबदली करतो. अहो या मोशेला इस्रायल लोकांनी इतका त्रास दिला, इतक्या बंडाळ्या त्याच्या विरुद्ध केला. मिरियम, आरोन, त्याच्या जवळचे लोक त्याच्या विरुद्ध बंड केले, तरी त्या लोकांसाठी पालथा पडतो. मिरियमच्या अंगावरती, मोशेच्या आरोनाच्या अंगावरती कोड उठल्यावर हा मोशे रदबदली करतो, देवा यांना कोडापासून शुद्ध कर. एवढं सगळं करून सुद्धा अंतिम समयाला देव म्हणतो, तू कनानात जाणार नाही, तू कनानात जाणार नाही. तुमचं स्वप्न जरी कनान असलं ना, तरी कनानात जाण्याची पात्रता तुमच्यामध्ये निर्माण होणं फार गरजेचं आहे. पहा, तुम्ही येऊन बसणं, वचन ऐकणं आणि घरी जाणं, या गोष्टी कोणाला स्वर्गात नेणार नाही, कोणालाच नाही हो. मी जरी या ठिकाणात उपदेश करत असलो ना, मला सुद्धा ही गोष्ट स्वर्गामध्ये, उपदेश मला स्वर्गात नेणार नाही. मी माझं आरोग्य लोकांना स्वर्गामध्ये नेणार. मी कुणासाठी रदबदली केली, मी कुणासाठी प्रार्थना केली, कोणी माझ्या प्रार्थनेनं बरं झालं, पण तो स्वर्गामध्ये तो व्यक्ती पोचेल हो. माझं काही गॅरंटी नाही. काय केलं पाहिजे? येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर यहुदी लोक, कट्टर यहुदी लोक, हे यहुदी लोक धर्म पाळण्यामध्ये पारंगत होते बरं का. अगदी त्यांनी कुणाला स्पर्श झाला तर येऊन आंघोळ करत होते. त्यांचे झगे लांब लांब होते. उपवास ते करत होते. त्यांच्यासारखं दानधर्म कोणी करत नव्हतं. बायबलचा प्रत्येक, अहो दशांशाच्या बाबतीमध्ये त्याने म्हटलं, तुम्ही पुदिना, कोथंबीर याचा दशांश देता. कसले लोक असतील, बाजारातनं कोथंबीर आणली तर ते त्याचा 10वा भाग काढत होते, कोथंबीर देत होते. पुदिना आणला तर पुदिना. म्हणजे ही गोष्ट साधी नाहीये. तुम्ही उत्पन्नाचा 10वा भाग देता.
पण तेव्हाची यहुदी लोक कोथिंबीर आणि पुदिन्याचा दशांश देत होता. म्हणजे धान्य आणलं त्याचा दशांश, कोथिंबीरचा दशांश, पुदिन्याचा दशांश, जे पण असेल त्याचा दावा. म्हणजे एवढं कट्टरपणे परंतु तरी सुद्धा कन्फ्यूज होते हो. निकोदेमस त्याला विचारतो, स्वर्ग मला मिळावा म्हणून मी काय केलं पाहिजे? निकोदेमस परुषी, काय केलं पाहिजे स्वर्गामध्ये जाण्यासाठी? म्हणजे तुमचा दशांश पण तुम्हाला स्वर्ग देणार नाही बरं का. ना तुमचा दशांश, ना तुमचं चर्चला येणं, ना तुमची आराधना, ना तुमची उपासना. मग आधी जे यहुदी लोक होते, त्या यहुदी कट्टरता त्यांच्यामध्ये असताना येशूला कशाला यावं लागलं पृथ्वी तलावरती पुन्हा? नाही, आम्ही म्हणतो नाही, तारणाची योजना म्हणून तो पृथ्वी तलावरती आला. 100% तो तारणाची योजना म्हणून पृथ्वी तलावरती आला. पण येशू काय म्हणतो माहिती का? जो कोणी माझा शिष्य पाहतो त्याने आत्मनिग्रह करावा आणि मला अनुसरावं. अनुसरावं या शब्दाचा अर्थ काय? जसं तो वागला तसं तुम्ही वागावं. अनुसरणं म्हणजे काय? जेव्हा लोक तुम्हाला पाहतील तेव्हा तुमचं वागणं ख्रिस्तासारखं दिसलं पाहिजे, याला म्हटलं अनुसरणं. अनुसरणं म्हणजे नुसतं बाप्तिस्मा घेणं नाही. अनुसरणं म्हणजे नुसती आराधना करणं नाही. अनुसरणं म्हणजे बी लाईक अ ख्राइस्ट, ख्रिस्तासारखं दिसणं. मग मंडळी म्हणून काय केलं पाहिजे? काय करायचं चर्चने नेमकं? आता काय झालं माहिती का? आजच्या सकाळी लोक चर्चमध्ये एकत्र आलेत. जगभरात सगळ्या जगामध्ये लोक एकत्र आले. सगळीकडे आराधना चालू आहे, पुढे उपदेश चालू असेल, काहींचं चर्च सुटलं असेल, आणि काही चर्चमध्ये वादविवाद भांडणं पण चालू असतील. काही चर्चमध्ये आलेले लोक त्यांना चर्च सुटण्याची सुद्धा वाट बघत असतील. त्यांना ते उपदेश कधी संपतो, कधी घरी जातो, या गोष्टीकडे पण त्यांचं लक्ष. परंतु मग चर्च म्हणून एकत्र येण्यामागची धारणा काय? काय चर्चकडनं देव अपेक्षा करत आहे? सिद्धांत काय? मंडळी म्हणून काय त्या ठिकाणामध्ये प्रभू आमच्याकडनं अपेक्षा करत आहे? प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर त्यानं पहिली गोष्ट काय केली असेल तर मंडळीची स्थापना केली, चर्च अस्तित्वात आणलं. पूर्वी त्याला चर्च नाही, सायनागोग, प्रार्थना गृह म्हणलं जात होतं. प्रार्थना गृह. मग या प्रार्थना गृहाचं काय होतं? तो म्हटलं माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना गृह म्हणतील, पण तुम्ही त्याला चोर आणि लुटारूंची गुहा केली. म्हणजे प्रार्थना ज्या उद्देशानं प्रार्थना गृह तयार झालं तिथं प्रार्थना होण्याच्या ऐवजी सगळी चोर आणि लुटारीची गुहा ते बनवून गेले. मग आता येशू ख्रिस्तानं 12 शिष्य घेतले. त्या 12 शिष्यांना काही गोष्टी शिकवल्या आणि त्यानं मंडळीला काय शिकवावं या संबंधानं सांगितलेलं आहे. मंडळी कशी असावी, चर्च कसं असावं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, चर्च त्याची ऍक्टिव्हिटी नेमकी काय आहे. आज आम्ही ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत. चर्चची ऍक्टिव्हिटी काय आहे? दैनंदिन जीवन चर्चनी कसं जीवन जगावं, आणि हे जीवन जगण्यासाठी ज्या 12 शिष्यांना त्यांनी शिकवलं त्यातल्या प्रेषित लोकांनी चर्चच्या दैनंदिन जीवना संबंधानं शिकवलं. आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये जाणार आहोत. प्रेषितांचं कृत्य 3रा अध्याय आणि त्याची 42 पासून काही वचन आपण वाचणार आहोत. प्रेषितांचं कृत्य 2रा अध्याय 42 पासून 40 वचन. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून 42 ते प्रेषितांच्या शिक्षणात त्याचं टायटल वाचा, ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन. अजून दुसऱ्या याच्यात काय लिहिलं? ख्रिस्ती मंडळीचं दैनंदिन जीवन. कुणाकडे काय लिहिलं टायटल? ख्रिस्ती मंडळीचं दैनंदिन जीवन. म्हणजे काय? रोज कसं जगावं. मंडळीला रोज कसं जगावं हे माहित पाहिजे. आता आमच्याकडे काय माहिती का, मंडळींनी रविवारी कसं जगावं माहिती आहे. आम्ही काय करतो, रविवारी धार्मिक बरं का, रविवारी एकदम धार्मिक. आणि ते किती वेळ धार्मिक माहिती का? सिरियल सारखे धार्मिक. सिरियल मध्ये तुम्ही बघितलं ना, ते तेवढ्या पुरतं तेवढं, इतकी सभ्य दाखवली जाते ती हिरोईन. मग तिचा गेटअप बघितल्यावरती तिच्यावरती होणारे अत्याचार, तिला होणारं दुःख, आणि त्या 15 मिनिटात आम्ही एवढं धाय मुकलून रडतो, असं वाटतं ती सिरियल मधली आमच्या घरातलीच कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बहीण आहे. तसं आमचं पण चर्च मधलं ते 3 तास
अगदी सिरियल सारखं. रडतील काय, पश्चाताप करतील काय, आय लव्ह यू देवा म्हणतील काय, उड्या काय मारतील, गाणे काय गातील, त्यानंतर स्वतःला अशी प्रार्थना काय करतील. ते 3 तास. आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, दैनंदिन जीवन. रोजच्या दिवशी तुम्ही कसं असावं, मंडळीने कसं असावं रोजच्या दिवशी. प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर मंडळीचं रॅप्चर होणार आहे, चर्चचं रॅप्चर. आणि चर्च म्हणजे तुम्ही आहात. इथं चर्च आहे. आता हे काही इमारत आमची नाही, आम्ही पार्किंगमध्ये घेतो. आम्ही हे कुठं चर्च आहे? मुळामध्ये चर्च म्हणजे प्रत्येक व्यक्ती. या प्रत्येक व्यक्तीचं, मंडळीचं दैनंदिन जीवन रोज तुम्हाला कसं जगावं लागणार आहे. मी रविवारचं नाही बोलत बरं का. चर्चला रविवारी जीवन नसतं. मंडळी म्हणून तुम्ही आल्यावर रोज तुम्हाला एक जीवन असतं आणि ते जीवन तुमच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. लक्षात घ्या, चर्च म्हणजे प्रोग्राम नव्हे, चर्च म्हणजे जीवन आहे. येस, हालेलुया. तो प्रोग्राम नाही 3 तासाचा, ते एक जीवन आहे. आणि ते कसं जगलं पाहिजे. मला माहिती आहे, जवळजवळ जगातल्या 99% ख्रिस्ती लोकांना चर्चला दैनंदिन जीवन असतं हे माहीत नाही. आणि जर ते कळलं ना दैनंदिन जीवन, ज्या दिवशी मंडळीला हे कळेल ना हे असं दैनंदिन जीवन आहे, अहो आमचा देश बदलायला वेळ लागणार नाही. येस, आमेन. यरुशलेमेमध्ये 11 शिष्य एकत्र 11 शिष्य राहिले. 11 शिष्यांनी आता यरुशलेम जर तुम्ही इस्रायल बघितलं तर महाराष्ट्रापेक्षा छोटं आहे. आमचा महाराष्ट्र जेवढा आहे ना त्याच्यापेक्षा छोटं इस्रायल. आणि त्या इस्रायलमध्ये येशूचा जन्म आणि तिथं 11 शिष्य. या 11 शिष्यांनी 12वा संत पौल, या 12 शिष्यांनी जर बघितलं तर साऱ्या जगामध्ये सुवार्ता प्रसार केला आणि जगामध्ये कितीतरी लोक बदलत गेलेले आहेत. का तर त्यांचं दैनंदिन जीवन, मंडळीचं दैनंदिन जीवन, सुवार्ता प्रसार करणं, हस्तपत्रिका वाटणं, हे दैनंदिन जीवन नाही आहे. याच्यामध्ये लोकांना काय दिसणार आहे? दैनंदिन जीवन मंडळीने जगायचं असतं. कसं आहे मंडळीचं दैनंदिन जीवन? वाचा. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात. बस पहिला मुद्दा. मंडळीचं दैनंदिन जीवन काय? प्रेषितीय शिक्षण. रोज तुम्हाला प्रेषितीय शिक्षण घ्यावं लागेल. काय प्रेषितीय शिक्षण आहे? प्रेषितीय शिक्षणामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टीत त्यात तुम्हाला ते सांगणं गरजेचं आहे. ते प्रेषितीय शिक्षणामध्ये प्रेषित लोकांचं शिक्षण काय होतं? पहिली गोष्ट तर पश्चाताप. येशू ख्रिस्तानं या प्रेषित लोकांना शिक्षण देताना निक्षून त्यांना बजावून सांगितलं, जाऊन सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा करा. प्रेषितीय शिक्षणामध्ये सुवार्ता माहीत असणं फार गरजेचं आहे. रोज सुवार्ता तुम्हाला सांगणं हे तुमचं दैनंदिन काम आहे. रविवारी चर्चमध्ये येणं दैनंदिन काम. रोज सुवार्ता सांगितली पाहिजे. रोज तुम्ही येऊन बसता चर्चमध्ये, सुवार्ता कुठे आहे तुमच्याकडं? आज तुम्हाला एक प्रश्न विचारतो, किती लोकांनी सुवार्ता सांगितली, किती लोक तारणामध्ये आणले? हा मंडळीला विचारला गेलेला प्रश्न आहे. का तर आम्हाला माहित नाही सुवार्ता सांगणे आमची जबाबदारी आहे. तुम्हाला तारण कशाला दिले? सुवार्ता सांगताना आम्हाला भीती वाटते. आम्ही म्हणतो नाही आता सुवार्ता ऐकत नाहीत. याच्या अगोदर तर मोकळीकता दिली होती ना, याच्या अगोदर मोकळीकता होती ना. बरं अजूनही मी म्हणतो अजूनही मोकळीकता आहे. अजून काय तुम्हाला पकडून जेलमध्ये डांबलं नाही. त्या काळामध्ये ज्या काळात प्रेषितांनी सुवार्ता सांगितली त्या काळात सुवार्ता सांगणं एवढं कठीण होतं ना. नुसतं पकडलं, पेत्राला पकडलं, बंदिशाळ्यामध्ये टाकलं, फटके मारले, कातडी सोडून. अहो 3 वेळा या पौलाला 3 वेळा वधस्तंभावरती लटकवलं. 39 माराचे फटके त्याला दिले. 5 वेळा छडीमार त्याला झाला. येशू ख्रिस्ताला एकदा आम्ही पाहतो त्या येशू ख्रिस्ताला एकदा 39 फटके मारले. पौलाला 3 वेळा 39 फटके मिळाले. 5 वेळा त्याच्या पाठीवरती छडीमार केला. पण त्यांनी सुवार्ता सांगायचं बंद केलं नाही. ते त्याचं दैनंदिन जीवन आहे. मंडळीचं दैनंदिन जीवन इव्हॅन्जलिझम आहे, सुवार्ता प्रसार आहे. बरेच लोक म्हणतात प्रभूनं लवकर यायला पाहिजे हो. आणि आमच्या प्रार्थना पण प्रभू आता लवकर याने घेऊन जा. पण प्रभूची योजना काय माहिती का? प्रत्येक गुडघा टेकला जावा,
प्रत्येक जिभेनं कबूल करावं तो ख्रिस्त जिवंत देवाचा Yes, पुत्र आहे. hallelujah. कसं कळणार, कसं होणार आहे? काय दैनंदिन जीवन आहे तुमचं. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मंडळी जिवंत असल्याचं लक्षणच काय, तर मंडळी इव्हॅन्जलिझम करते, सुवार्ता प्रसार. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सुवार्ता प्रसारामध्ये लोकांना जीवन देण्याची ताकद आहे. Yes. एक व्यक्ती मरती ना, मरणाऱ्या व्यक्तीला जर वाचवत कोण असेल तर सुवार्ता वाचवते. Yes. सुवार्ता म्हणजे तुमचा देव किती मोठा आहे, तुमचा देव किती श्रेष्ठ आहे, त्यांचा देव किती हलका, ही सुवार्ता नाही. सुवार्ता हीच आहे, तुमच्यासाठी येशू ख्रिस्त क्रूसावरती गेला, त्यानं सांडलेल्या रक्ताच्या द्वारे तुमच्या सर्व पापांची क्षमा झाली आणि आम्ही सर्वजण पापी नव्हे तर त्याच्या रक्तानं नीतिमान ठरलेले लोक आहोत. Yes, ही amen. सुवार्ता आहे. आता दुसरं, या मुलीला गप्प कर, बस मग तिला. लेकरं फिरूच देऊ नका, बिलकुल अजिबात फिरू देऊ नका, नाही तर तिकडे बाहेर घेऊन जातील, बाहेर खेळू द्या लेकर. सुवार्ता प्रसार ही मंडळीसाठी फार महत्वाची गोष्ट आहे. सुवार्ता प्रसार दैनंदिन रोज सुवार्ता सांगितली पाहिजे, रोज. आणि लक्षात ठेवा, सुवार्ता सांगताना मंडळीचा प्रॉब्लेम काय माहिती का, पालकांनी आम्हाला सांगितलं नाही ना सेवेला जा म्हणून. खायला सांगितलं का, न सांगता खाताना, न सांगता आंघोळ करता का, घरामध्ये रुसून बसता. ती मुलगी ती आईला म्हणते का, नाही तुम्हाला म्हटलीच नाही जेव म्हणून, घुसता घरामध्ये, ते उघडता फ्रीज, पाहिजे ते खाता. सुवार्ता प्रसार दैनंदिन जीवन आहे, ते सांगितल्यावर, अहो तुम्हाला पाळकाणी नव्हे, येशूनं सांगितली सर्व जगाला जाऊन शुभवर्तमान Yes. सांगा. मंडळीचं दैनंदिन जीवन आहे, ते शिक्षण आहे. ते काय शिक्षण आहे? पहिली गोष्ट सुवार्ता, दुसरी गोष्ट सुवार्ता सांगून त्यांना शिष्य करायचे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कोणाला ख्रिस्ती करण्याच्या भानगडीत पडू नका, पण सगळ्याला शिष्य करण्याच्या भानगडीत पडा. Yes. ख्रिस्ती हा शिष्य असतो असं नाही, ख्रिस्ती असणारे शिष्य असणं याच्यामध्ये फरक आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक ख्रिस्ती शिष्य असतो असाच नाही. नीट ऐका, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती येशूचा शिष्य असतो असं नाही, आणि प्रत्येक शिष्य ख्रिस्ती असतो असं नाही. तो काय वेगळं सांगायला लागलाय? ख्रिस्ती आहे, चर्चमध्ये, चांगल्या नावाजलेल्या चर्चमध्ये तुमची नोंद आहे, तुम्ही ख्रिस्ती आहात पण तुम्ही शिष्य नाही. कसं काय हो? तो म्हटलं, जाऊन सर्व सृष्टीला शुभवर्तमान सांगा, त्या शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या. म्हणजे जो शिष्य असतो त्याला बाप्तिस्मा दिला जातो. मग समजा तुम्ही ख्रिस्ती आहात पण तुमचा बाप्तिस्मा नाही, म्हणजे तुम्ही शिष्य नाही. आता शिष्याचा नियम काय, बाप्तिस्म्याचा नियम काय? बाप्तिस्म्याचा नियम, पश्चाताप करा आणि येशूच्या नावानं बाप्तिस्मा घ्या. शिक्षण मी तुम्हाला सांगत आहे, रोज तुम्हाला काय शिकायचंय? पश्चाताप तुम्हाला करायला शिकायचंय. म्हणजे ज्याचा बाप्तिस्मा झाला त्यानं पश्चाताप केला पाहिजे, मग त्याचा बाप्तिस्मा. आता मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, प्रेषित शिक्षण मी तुम्हाला सांगतो, दैनंदिन जीवन, बऱ्याच ठिकाणामध्ये लहान लेकराला बाप्तिस्मा देतात, त्याला पश्चाताप कळतो का हो? नाही. त्याला पापच कळत नाही तर पश्चाताप कसा कळणार आहे? मग आता त्याचा लहानपणी बाप्तिस्मा झाला, लहानपणी बाप्तिस्मा झाल्यावर त्याच्या शाळेच्या दाखल्यामध्ये तो ख्रिस्ती झाला, पण शिष्य कुठं झाला? शिष्याचा नियम काय? पश्चाताप कर आणि बाप्तिस्मा घे. म्हणजे बाप्तिस्म्यासाठी काय आवश्यक आहे? पश्चाताप. आणि पश्चातापासाठी आवश्यक आहे पापाची जाणीव. हे प्रेषित शिक्षण आहे, पापाची जाणीव व्हायला पाहिजे. पाप काय ते समजलं पाहिजे ना. आणि शिष्यांचं वैशिष्ट्य काय माहिती का? जे शिष्य आहेत ते पापावरती प्रेम करत नाही तर वधस्तंभावरती प्रेम करतात. Yes, hallelujah. वधस्तंभावरती प्रेम, हे शिक्षण तुमच्याकडे असलं पाहिजे. वधस्तंभावरती प्रेम, आत्मनिग्रह कर आणि स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे ये. हे दैनंदिन जीवन आहे. रोज सुवार्ता प्रसार, रोज पश्चाताप, रोज प्रभूला अनुसरणं, हे प्रेषितीय शिक्षण आहे. ते प्रेषितीय शिक्षणामध्ये रोज तुम्हाला शिक्षण घ्यायला यायला पाहिजे. आमेन म्हणाल का हो? आमेन. कधी यायला पाहिजे? रोज. वाचा ते वचन म्हणजे तुम्हाला समजेल. हा, ते प्रेषितांच्या शिक्षणात ते वरचं सगळंच.
प्रति दिवशी. हां. ते प्रेषितांच्या शिक्षणात प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटलं आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही समायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे ते दररोज घरोघरी एकत्र जमत भाकर बोडण्यामध्ये. कुठे आहे ते? तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसांची भर पडली. 46 वचन. 46. ते दररोज चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. शिक्षण, प्रेषितीय शिक्षणाची सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे? ते रोज घरोघरी एकत्र जमत. हे दैनंदिन जीवन आहे. रोज एकत्र यायला पाहिजे. हो अहो, आमची बोंबाबोंब आहे. 3 दिवस मीटिंग ठेवली तर आम्ही ते नाही. पहिला दिवस पहिला तर दिवस आहे. आज नाही गेलो तर चल दुसऱ्या दिवशी. आणि जायचंय कुठं? कुठं जायचंय? स्वर्गात जायचं का नाही? मला तर कन्फ्यूज आहे तुमचं. आणि तुम्ही येता का नाही याची बी गॅरंटी नाही मला. जायचंय कुठं? स्वर्गात. काय गठुड आहे तिथं? स्वर्गात जायचं तर ते दररोज एक चित्ताने. ते दररोज एक चित्तानं व तत्परतेने मंदिरात जमत असत. कधी जमत होते हो? दररोज. आम्ही रविवारी जमता बोंब आहे. अजूनही येत आहेत लोक. आणि जायचंय कुठं? स्वर्गात. वाटतं का तुम्ही खरंच बोल? मग मी तुम्हाला प्रश्न करतो, येताच कशाला? ना तत्परता आहे ना तुमच्यामध्ये ती भूक आहे देवासंबंधानं. मला तर चांगलं आठवतं, शाळेला होतो, महापालिकेच्या शाळेत बरं का, दुसऱ्या शाळेत नाही, चांगल्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नाही, महापालिकेच्या शाळेमध्ये जर उशिरा आलो तर अंगठे धरत होते. उशिरा आलो तर घराच्या बाहेर शाळेच्या बाहेर हाकलून देत होते. महापालिकेच्या शाळेमध्ये तिथं कुणाला पण ॲडमिशन देतात, तिथं अंगठे धरायला होतात. आणि स्वर्गामध्ये ॲडमिशनची मारामार आहे. तो म्हणतो तिथं सगळेजण आतमध्ये जातील याची गॅरंटी नाही. मग मला प्रश्न, तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कधी वाटेल तेव्हा एकत्र याल, कधी जाल, कधी तुम्हाला वाटलं याल, तुम्हाला वाटलं बसा मग बसाल, मग तुम्हाला वाटलं जावा मग जाल, सगळं तुमच्या इच्छेप्रमाणे कराल. आणि पत्ता लिहिताना म्हणाल मुक्काम पुष्ट स्वर्ग. मीटिंग संपल्यावर म्हणा स्वर्गात जायचं ना. ते काय पुण्याची गाडी पकडून तुम्हाला नगरवरून पुण्याला जायचं का? चला पुण्याला निघालो. एवढं सोपं नाही. दैनंदिन जीवन जगावं लागणार आहे. प्रार्थना ही तुमचं दैनंदिन जीवन असू द्या प्रियांनो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय, जिथं तुमचं धन तिथं तुमचं मन आहे. तुमचं धन जर जगामध्ये असेल ना तर तुम्ही जगामध्ये अडकून पडणार आहात. तुमचं लक्ष, तुमचं चित्त जगाकडे आहे. बऱ्याच ठिकाणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जाणवेल, लोकांना चर्च सुटून घरी जाण्याची गडबड असते. ते म्हणजे कधी एकदाच घरी आम्ही जातो. त्यांना रविवारी देवाच्या मंदिरात जाताना चर्च सुटण्यासंबंधानं जास्त विचार केला. चर्चमध्ये देवाचं वचन ऐकण्यासंबंधानं ते एवढे ऍक्टिव्ह नाही आहेत. काय दैनंदिन जीवन आहे तुमचं? काय आमचं दैनंदिन मंडळी म्हणून आम्ही कशा पद्धतीने दैनंदिन जीवन जगत आहोत? काय जगण्याची पद्धत आहे? अहो ते रोज एकत्र जमत एक चित्तानं. बरं का? कसं हो? एक चित्तानं म्हणजे काय हो नेमकं? एक चित्तानं, एक विचारानं. बरं का? म्हणजे हे चर्च जर 11 वाजता आहे तर सगळ्यांचे विचार एकच आहेत. 11ला चर्च आहे, सगळे 11ला येतात, ते एक चित्त झालेले आहेत. 11ला चर्च आहे, त्याच्यात ठराविक लोक 11ला येतात. मग कोण बघा, प्रत्येक लोकांचा टाइम टेबल ठरलेलाच असतो. तुमच्याकडे की नाही पण माझ्याकडे आहे, ते त्याच वेळेला येणार.
मोदी आहेत ना, येशू येऊन वाट बघत बसेल, आज ते ब्रदर आणि ते ब्रदर कधी येतात, मग ते सिस्टर कधी येतात, येशू निवांत वाट बघत बसतो आणि तुम्ही पण येता एकदम कोणीतरी फार हो. लक्षात ठेवा, बायबल सांगतं तुमचं उठणं, बसणं, चालणं, बोलणं, निजणं काय करतो, कसं पाहतो, बारकाईने पाहतो. चालणं, बोला बरं, चालणं, अजून बोलणं, अजून फिरणं, बसणं, निजणं. बरेच लोक चर्चमध्ये निजतात. आता मी जातो बऱ्याच चर्चमध्ये, मला पाहायला मिळतंय किती बी भारी वागता आणा तो, ते म्हणतात नाही आम्ही आतमध्ये तल्लीन होऊन ऐकत असतो, आतल्या नेत्रांनी ऐकत असतो, आतलं मन ऐकत असतं, बाहेरचे नेत्र. मला प्रश्न हाच आहे, या अवस्थेमध्ये स्वर्ग मिळू शकेल का? स्वर्ग मिळण्यासाठी तुम्हाला जी मेहनत घ्यावी लागेल, त्याच्यासाठी जे तुम्हाला प्रयत्न करावे लागेल, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुधारणा करावी लागेल, तत्परता तुमच्याकडे असली पाहिजे. तुमचं दैनंदिन जीवन, ख्रिस्ती व्यक्तीचं दैनंदिन जीवन कसं आहे त्या ठिकाणामध्ये सांगितलं. ते वाचा बरं 42 वचन. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात. दुसरी गोष्ट सहवास. एक तर शिक्षण आहे. शिक्षण काय? दररोज प्रार्थनेसाठी एकत्र जमणं हे शिक्षण आहे. पुन्हा ऐका, ज्या मंडळीमध्ये एकत्र जमण्याची चळवळ नाही, चळवळ, एकत्र जमणं ही चळवळ आहे, ही चळवळ आहे. ती प्रेषितांच्या काळातल्या मंडळीची चळवळ होती. उगस त्यांच्यामध्ये रोज हजारो लोकांची भर पडत नव्हती. रोज हो हजारो लोकांची भर रोज पडत होती. हजारो लोक रोज एकत्र. बरं ते तुम्ही म्हणाल नाही ते फार कसले पॉवरफुल हो. हा पेत्र या येशूला त्यांनी शिव्या दिल्या. काय पेत्रामध्ये पॉवर आहे? त्यानं याजकाच्या चाकराचा कान कापला. यहुदा कोण आहे? तो यहुदा जर तुम्ही बघितला तर येशूवरती अविश्वास. सगळे दुर्बल आहेत, कमजोर आहेत, काही त्यांच्यामध्ये पॉवर नाही, काहीच त्यांच्यामध्ये ताकद नाही. पण त्यांनी जीवनशैली बदलली हो, जगण्याची पद्धत बदलली. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही किती पण दुर्बल असाल, पण दैनंदिन जीवन जर तुम्ही प्रभूला समर्पित केलं, देव तुम्हाला पॉवरलेस मधनं पॉवरफुल बनवेल. ही एकत्र येण्याची ताकद आहे. जेव्हा एकत्र येता, एकत्र आल्यावर संगती, फेलोशिप. त्यांचं दैनंदिन जीवन काय? तर असं म्हटलं प्रेषितीय शिक्षण हे त्यांचं दैनंदिन जीवन आहे. शिक्षण घेण्यासाठी या, देवाचं वचन शिकण्यासाठी या. अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासामध्ये आहेत. आज लोकांना शिक्षणाची नितांत गरज आहे. मंडळीला शिक्षणाची गरज आहे. कसा पश्चाताप करावा, कसं समर्पित व्हावं, कशी सेवा करावी, कसे आत्मे जिंकावेत, कसं प्रभूचं राज्य मिळवावं, कसं पवित्र आत्मा मिळवावा, कशी पवित्र आत्म्याची कृपादानं. अहो कुठल्याच गोष्टीचं शिक्षण आमच्याकडं नसतं. आणि जर आमच्याकडे शिक्षण असतं ना, तर बायबल सांगतं एक जाईल 1000ला जिंकेल, दोघं जातील तर 10,000ला जिंकतील. एक व्यक्तीला जर खरं शिक्षण मिळालं ना, 1000 आत्म्यांचं तारण करण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये. त्याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे. ते शिक्षण तुमच्याकडे असलं पाहिजे. आता त्याच्यात मी जास्त जाणार नाही, पण दुसरं म्हटलं प्रेषितीय शिक्षण. आणि दुसरी गोष्ट काय हो? आणि सहवास. दुसरी गोष्ट त्यांना सहवास म्हणजे फेलोशिपची गरज आहे. काय तुमची संगती म्हणजे एकमेकाबरोबर चालणं. लक्षात घ्या, या दिवसामध्ये या फेलोशिपला त्याच्यावरती जोर देणं फार गरजेचं आहे. का हो माहिती का? कोविड आलं आणि सगळ्या चर्चचे 12 वाजून गेले. का तर कोविडमध्ये सैतानाने एक डाव साधला. चर्च एकत्र येत नव्हतं. आता आम्हाला इथं कॅमेरा लागत आहे. पुन्हा आम्ही पाहतो की फेसबुक पण चालू केलं का? नाही केलं. नाही केलं ना चालू? केलं चालू? नाही केलं. चांगली गोष्ट आहे. आता माझ्याही चर्चमध्ये मला गुगल मीट करावं लागतं. माझ्या चर्चमध्ये मला यूट्यूब काढावं लागतं. आता गुगल मीटवरती किंवा आणखीन दुसरे कुठले कुठले मीडियाचे माध्यम आहेत, ते कशासाठी आम्ही ठेवले हो? काही रावसाहेबांना, भाऊसाहेबांना चर्चला यायचं नसतं, त्यांना घरी बसायचं असतं. ते खाली लोळत पडत
आणि ते सांगतात काय, तुम्ही चर्च नाही, मी गुगल मीटला केलं नाही अटेंड. आता तू याच्यावरच स्वर्ग बघ, गुगल मीटवर तिथूनच बघ ना, तुला कशाला स्वर्गात तुला काय तिथं दाखवायचं. नाही आम्ही गुगल मीटवर आहे, आम्ही फेसबुकला आहे आणि काय. नाही पाळक साहेब, जेव्हापासून तुमचं यूट्यूब चाललं ना आम्ही चर्चला जातच नाही. अरे आणि काही तुम्हाला सजेस्ट करताय, तुमच्या त्या मीडियाच्या टीमवाल्याला समजावून सांगा ना. म्हटलं काय समजावून सांगू, शेवटची प्रार्थना घेत नाहीत. म्हणजे तुम्हाला ती शेवटची प्रार्थना मिळाली की स्वर्ग मिळाला. हे देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता. अरे सहभागिता एकत्र येण्याच्या द्वारे देवानं दिलेला तो नियम आहे. एकत्र यावंच लागतं. काय एकत्र यावं लागतं लक्षात घ्या. 133 स्तोत्रामध्ये सांगितलं, पहा बंधूंचं ऐक्यानं एकत्र येणं किती. वाचा बरं 133 स्तोत्र पहिलं वचन. पहा बंधूंनी ऐक्यानं एकत्र राहणे किती चांगले. पहा बंधूंना ऐक्याने एकत्र राहणे, ऐक्यानं एकत्र राहणं किती चांगले, किती चांगलं व मनोरम आहे. मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्रांच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे ते आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे. कारण तेथे परमेश्वरानं आशीर्वाद. कुठं आशीर्वाद द्यायचं ठरवलंय. सियोन नाही सियोन नाही, एक शिक्षणामध्ये आणि सहवासामध्ये ऐक्यानं एकत्र येण्याची ताकद. ऐक्यानं एकत्र येत असताना या एकत्र येण्याची ताकद किंवा आम्हाला ऐक्यानं एकत्र येण्यासाठी जी फेलोशिप आहे, या फेलोशिप संबंधानं बायबल काय सांगतं, ते सर्वजण प्रेषित शिक्षणामध्ये सहवासामध्ये फेलोशिपमध्ये गुगल मीडियाच्या माध्यमातून जर तुम्ही तुमच्या घरी देवाचं वचन ऐकत आहात, तुमच्यासाठी स्वर्ग ही फक्त कल्पना ठरणार आहे. नीट ऐका, मी जे तुमच्याशी बोलत आहे या बोलण्याच्या द्वारे जे शिक्षण तुमच्या समोर मंडळी समोर या दिवसामध्ये आवश्यक आहे आणि ते शिक्षण तुम्हाला मिळत असताना तुम्ही जर ऐक्यानं एकत्र आला नाही तर तुम्हाला आशीर्वादाचा भाग कधीच मिळू शकत नाही. जे 133 स्तोत्रामध्ये सांगितलं, तुम्ही ऐक्यानं एकत्र येता आणि परमेश्वरानं काय केलं होतं तिथं आशीर्वाद देण्याचं. सियोन डोंगरावर नाही तिथं तिसरं वचन. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे. दहिवरासारखं ते आहे. कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद. कुठं आशीर्वाद. फेलोशिप मध्ये. कुठं आशीर्वाद. फेलोशिप. तुम्ही आता इथं आला, फेलोशिप केली नाही, तुम्ही आशीर्वादामध्ये सहभागी झाला. हे दैनंदिन जीवन आहे. एखादा रविवार मी आलो नाही तरी चालेल. अहो तिथं रविवार नाही, दररोज त्यांची फेलोशिप होती. रोज एकत्र येत होते. अजून एक गोष्ट मला सांगतो, जर तुम्हाला टिकायचंय, जर तुम्हाला वाढायचंय आणि मंडळी म्हणून जर तुम्हाला पुढे जायचंय ना, रोज एकमेकाशी कनेक्टेड राहा. रोज बर का. जी निवडलेले लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे माहिती का, चर्च म्हणून तुम्हाला काय काम करायचं आहे. तुम्ही जे लोक आले नाहीत त्यांच्याशी कनेक्टेड व्हा. का तर सैतान, बघा बायबल मधलं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आदाम आणि हवेला देवाने एकत्र आणलं, एकत्र राहिले आणि आदामाला त्या ठिकाणामध्ये देवानं सांगितले, तुझ्या हाडातलं हाड, मांसातलं मांस. पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीस जडून राहील. स्त्री आपल्या आईबापा सोडून आपल्या
पती जडून राहील असं म्हटलं. पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीला जडून राहील आणि असं म्हटलं की तो आईबापाचा त्याग करेल आणि तिच्याशी कनेक्टेड होईल. पहा बरं का, फेलोशिप किती महत्वाची ते मी तुम्हाला सांगत आहे. आता घडलं काय, हवेनं काही काळापुरती संगती सोडली बरं का, आणि बागेमध्ये गेली आणि एक फळ तिने पाहिलं आणि सैतानानं तिच्या हातामध्ये दिलं. त्यांचा काही डायव्होर्स नव्हता झाला, त्यांचं काय एकमेकाशी पटत नव्हतं असं पण नव्हतं, पण काही काळापुरतं ती आदामापासून दूर गेली. आणि काय घडलं, काही काळ, काही तास, काही मोमेंट, काही क्षण, त्या क्षणापुरती हवा आदामापासून दूर गेली आणि आम्ही पाहतो आदाम आणि हवा दोघं देवापासून दूर गेले. हेच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही जर एकमेकाशी संगती ठेवाल तर कोणी देवापासून दूर जाणार नाही. त्याच्यासाठी मंडळीला म्हटलं एकत्र जमा, फेलोशिप मध्ये या, संगती, सहवास. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लाकडं एकत्र असली तर आग पेटती. लाकूड जर एका त्या असणाऱ्या धगीमधनं लाकूड बाहेर काढलं तर ते आपोआप विझतं. तसं संगतीचं आहे. जो फेलोशिप मध्ये नसतो, लाकूड त्या अग्नीतनं बाहेर काढल्यावर एकत्र लाकडं असले तर आग पेटती, पण लाकूड बाहेर काढलं तर विझतं. विझू नका, एकत्र सतत राहा प्रियांनो. का विझता? का ती मंडळी एवढी पॉवरफुल होती? पहिल्या मंडळीची ताकद काय होती? 1000 लोकांची भर त्यांच्यामध्ये पडत होती. हे तुमचं दैनंदिन जीवन असलं पाहिजे. हो, रोजचं जीवन असंच जगायला पाहिजे. रोज रोज एकत्र या, कुठं ना कुठं तरी एकत्र या, प्रार्थनेच्या निमित्तानं एकत्र या. प्रत्येक घरामध्ये प्रार्थना चालू द्या. त्याच्यासाठी पाळकाचीच तुम्हाला गरज नाहीये. तुमचे ग्रुप तुम्ही चालू करा, पण प्रार्थना करा. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? शेवटच्या दिवसामध्ये तुमचं एकत्र मिळणं अधिक करा. आम्ही लास्ट दिवसामध्ये आहोत, शेवटच्या दिवसामध्ये आहोत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, शेवटची मंडळी पहिल्या मंडळीपेक्षा गौरवयुक्त असणार आहे. पहिल्या मंडळीमध्ये तिथं किती 1000 लोकांचं तारण झालं? किती 1000? वाचावर त्यांचं कृत्य 2 अध्याय 42 पासून, तिसरा अध्याय 42 पासून वचन. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटलं आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होतं. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे सर्वांना वाटून देत असत. 46 वचन. ते 47 सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. दैनंदिन जीवन मंडळीचं काय? रोज लोकांचं तारण हे मंडळीचं दैनंदिन जीवन आहे. कधी तारण हो? रोज. एक गोष्ट मला जाणवती, एक नॉर्मल सभा असली ना, लोक कमी दिसतात. याला वराड निघालं लंडनला, नाही का? कारण त्यांना तारणाचं काही महत्वच नाहीये. पण जेव्हा मंडळी आत्मिक बनती ना, ऐका बरं का, बघा, एकत्र आल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एकच असतं. माझं तारण झालं त्या दिवशी, जे चर्च होतं ते गायीच्या गोठ्यातलं चर्च होतं बरं का, गायीचा गोठा. शनिवारपर्यंत तिथं जनावरं बांधली जाते. शनिवारी रात्री आम्ही जायचो, त्या सगळ्या म्हशी गाया गोठ्यातनं बाहेर काढायचो, गोठ्यातलं शेण काढायचो. रविवारी सकाळी ते स्वच्छ धुवून अगदी स्प्रे वगैरे मारून छान ते चर्च आम्ही तयार करायचो. आणि रविवारचा दिवस जो आमचा होता, तो रविवारचा दिवस असा साधा सुधार. सकाळी 6 वाजल्यापासून रविवारी आम्ही उपवास करायचो. शुक्रवारी करत नव्हतो, रविवारी उपवास करायचो. आणि उपवासाची धारणा काय होती माहिती का? लोकांचं तारण व्हावं, लोक यावेत, लोकांचं जीवन परिवर्तन व्हावं. आम्ही यायचो आणि सकाळपासून त्या गोठ्यामध्ये रडत रडत प्रार्थना करायचो. जास्त लोक नव्हते. आमचं चर्चचं क्वायरच 3 लोकांचं होतं, 3च लोक. त्यामध्ये मी
ढोलक वाजवायचो, माझा भाऊ होता तो पेटी वाजवायचा, आणि दुसरा एक ब्रदर होता तो झांज वाजवायचा. असं आमचं 3 लोकांचं क्वायर. पण 3 लोक रडून रडून प्रार्थना करायचो, उपवास धरायचो, सारा दिवस त्या गोठ्यामध्ये बसून देवाजवळ काकुळत करायचो, लोकांचं तारण दे, लोकांचं तारण दे, प्रभू लोकांचं जीवन बदललं जावं. ही जी भूक आणि ही तहान होती ना, त्याचा परिणाम आज मी तुमच्या समोर तारणाचा संदेश घेऊन उभं राहिलेलो आहे. तुम्ही रोज तुमचं दैनंदिन जीवन जर हे बनलं ना, तारणा संबंधीचा विचार तुम्ही करू लागला, हजारो लोकांची भर तुमच्यामध्ये पडली पाहिजे, हजारो आत्मदेवाच्या राज्यामध्ये आले पाहिजे रोज. हो, मंडळी कशाला म्हटलेलं आहे, रोज तारण लोकांचं झालेलं आहे. तुमच्याकडनं रोज एक व्यक्ती देवाकडे आली पाहिजे, वर्षात एकदा नाही, वर्षात एकदा नाही. हो, आणि असं लिहिलं तिथं, माझं तारण झालं त्या दिवशीची परिस्थिती मला आता ते दिसत नाही. आठवतं मला की पूर्वी, जुनी गोष्ट 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट जर तुम्हाला, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ते चित्र येतं, त्याच्यातल्या किती लोकांना माहिती नाही, जे जुने असतील त्या लोकांना आता तुम्ही तुमचं जे तारण आहे त्या तारणामध्ये काही दम नाही बरं का. तुमचं तारण यायचं, बसायचं आणि घरी जायचं आहे. पण त्या दिवसाचं तारण नगरचे काही पाळक सेवक लोक ते पुण्यामध्ये आल्यावरती आम्हाला भेटायचे, तर आम्ही त्यांना पाहिल्यावर असं वाटायचं की जगातली फार मौल्यवान व्यक्ती आम्हाला भेटल्या. मी पळत पळत जाऊन त्यांना मिठी मारायचो, त्यांच्या गळ्यात पडायचो, त्यांना रडायचो. का? कारण इतकी देवाच्या सानिध्यातली व्यक्ती भेटली. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगू का, त्यांच्यासमोर आम्हाला उभं राहायला सुद्धा भीती वाटायची. म्हणायचे एवढे मोठे अभिषिक्त लोक आहेत, आणि ते पाळक लोक चर्चा करायचे ना, तर मी स्वतः भिंतीला कान लावून काय देवाच्या वचना संबंधानं बोलत आहेत, काय त्यांच्यापासून काय घ्यावं, काय ऐकावं, ते जे त्यांचं पाहत होतो ना ते, आणि त्यांचं बोलणं, त्यांची प्रार्थना, त्यांची चर्चा, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत नुसतं देवाविषयी बोलायचे, आत्म्यांविषयी बोलायचे. एक अंतःकरणामध्ये अशा प्रकारचं आणि एनर्जी यायची की मला आठवतं की मी नुकतंच FY BComच्या फर्स्ट इयरला होतो. म्हटलं नाही, वेळ वाया घालवायचा नाही. मी जाताना माझ्याकडे एक छोटं पॉकेट बायबल असायचं, आणि मुद्दामून रोज एका नवीन व्यक्तीच्या शेजारी बसायचो, आणि ते उघडायचो बायबल, आणि मुद्दामून वाचायला सुरुवात करायचो. तो व्यक्ती मला विचारायचा, तू काय वाचतो आणि तू चालला कुठं? तो म्हटलं मी सांगायचो मी कॉलेजला चाललो. मग तो म्हटलं तू वाचतो काय? मी म्हटलं बायबल आहे. तो म्हटलं अरे तू एवढा तरुण असताना हे बायबल कसं काय वाचतो? मग मी त्याला सांगायचो हे बायबल म्हणजे साधं सुद्धा पुस्तक नाही, कॉलेजमध्ये मी शिकतो याच्यातनं मला नोकरी मिळेल, पण हे जे वाचतो याच्यानं मला स्वर्ग आणि जीवन मिळणार आहे. सुवार्ता, सुवार्ता, प्रत्येक ठिकाणामध्ये सुवार्ता, 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 सुवार्ता. एक प्रकारची तळमळ, एक प्रकारची आग होती प्रियानो. देवाचे प्रिय लोक, ही आग मंडळीमध्ये असली पाहिजे. तुमचं आणि लक्ष फक्त एकच आहे, समोर दिसलेला व्यक्ती, हा व्यक्ती याचं तारण, हा व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये आला पाहिजे. लक्षात ठेवा, हे एक मंडळी भेटलेल्या मंडळीचं वैशिष्ट्य काय? ती नरक रिकामा करती आणि स्वर्ग भरती. तिच्या अंतःकरणाची तळमळ एकच आहे, प्रत्येक व्यक्तीला देव समजावून सांगावा. हे दैनंदिन जीवन आहे. काय दैनंदिन जीवन जगत आहात तुम्ही? विकली जीवन जगत आहात, आठवड्यातला एक दिवस. पण ती मंडळी, तिचं दैनंदिन जीवन हे होतं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, जो दैनंदिन जीवन विश्वासणारा जगतो त्याला मृत्यूची भीती कधी नसते. मग का पाऊल म्हणतो, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल? मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे धोपे. हा ख्रिस्ती जीवन, विश्वासाचं जीवन जगत होता, म्हणून मरणाची त्याला भीती नाही वाटली. हो, कशाला मरणाची भीती वाटेल? त्याला माहिती आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, एकदा दैनंदिन जीवन या पद्धतीने जगायची सवय लागली ना, स्तेफन मरत असताना पौलाचा जन्म झाला. मरणाची काय भीती बाळगा? अहो, स्तेफन मेला तर स्तेफनापेक्षा भारी सेवक पौल जन्माला आला. त्या पौलानं कितीतरी मंडळांची स्थापना केली. हे दैनंदिन जीवन आहे. दैनंदिन चॅलेंजिंग. हो, मिळमिळी जीवन जगायचं, तिथं आलं, हे झालं, ते कशाला जगायचं? मग काय फायदा आहे त्याचा? आणि लक्षात ठेवा, देवाला योद्ध्यांची गरज आहे, लपणाऱ्या लोकांची गरज नाही आहे. म्हणून त्याने म्हटलं, गिदोनाला म्हटलं, जाऊन विचार, पुकारा कर, किती लोक युद्ध करायला तयार आहे? निघाले 30,000. पण युद्धाची भीती किती लोकांना युद्धाचा आवाज ऐकल्यावर भीती वाटते? पळून गेले सगळे. 10,000 शिल्लक राहिले. पानवट्यावर घेऊन जा.
पाणी चाटायला लाव. काही गुडघ्यावरती बसले, काही आणि जिभेनं चाटून पाणी पिली. आणि जे 300 लोक बनले, तो म्हटला हे योद्धे आहेत, याच्याद्वारे तुम्हाला विजय देणार आहे. लक्षात ठेवा, गँग मध्ये राहू नका, निवडलेल्या लोकांमध्ये राहा. हालेलुया. गर्दीमध्ये राहू नका, निवड. आणि कोण? ज्यांचं दैनंदिन जीवन. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, दैनंदिन जीवनामध्ये, प्रेषितीय शिक्षणामध्ये, सहवासामध्ये. काय वाचलं? ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात. तिसरी गोष्ट काय हो? भाकर मोडण्यात. तिसरी गोष्ट भाकर मोडणं. आज तुमचं प्रबोधन आहे का? असं आहे, भाकर मोडणं. आता आपल्याकडे 1 महिन्यात एकदा ना, एकदा महिन्यामध्ये प्रेषितांकडे दररोज होतं बरं का. प्रेषित लोक दररोज. याच्यासाठी दररोज करत नव्हते, गर्दी जमाव. सगळ्या मंडळांचा प्रॉब्लेम काय? प्रबोधन म्हणलं की ही गर्दी सगळीकडे. बरं, सगळीकडं. बरं, ती गर्दी पण अशी तशी नाही, एकदम स्वच्छ होऊन गर्दी ती. पांढरे आपल्याकडं नाही, आपल्याकडं नसतात पांढरे कपडे. नाही घातले तर काही वाईट नाही बरं का, घालू शकता. मी घालून आलो ना. प्रभू भोजन आहे, प्रभूचा मेज आहे. पण मेजाचा नियम आहे का? दररोज भाकर का मोडत होती त्याचं कारण मी तुम्हाला सांगत आहे. आम्ही महिन्यामध्ये एकदा, पण प्रेषित लोक माझ्या चर्चमध्ये महिन्यात एकदा. कारण मग ते सगळं मॅनेज व्हायला पाहिजे ना. आता दररोज जर प्रबोधन घेतलं तर यायला तर पाहिजेत लोक. त्यांना हे आठवड्यात एकदा यायचं तर बोंब आहे. आठवड्यात द्या सोडून, हो महिन्यात एकदा. त्याच्यात पण काही शाने म्हणतात घरी पाठवा ना. त्यातही आम्ही घरी देतो ना, पिझ्झा डिलिव्हरी सारखी. प्रबोधन पण घरी, होम डिलिव्हरी. दैनंदिन जीवनासंबंधाने बोलत आहेत. ते दररोज भाकर मोडत प्रार्थना करण्यामध्ये तत्पर. हे दैनंदिन जीवन आहे. काय? रोज भाकर मोडायची. कशासाठी रोज भाकर मोडायची? तो ज्या रात्री प्रभूला धरून देण्यात आलं, त्या रात्री भाकर घेतली, त्यानं ईशोपकार स्मरण करून ती म्हटली आणि म्हटलं, घ्या खा, तुम्हाकरिता मोडिलं जात आहे असं हे माझं शरीर आहे आणि तुम्हाकरिता ओतलं जात आहे असं हे माझे नव्या कराचं रक्त आहे. जितक्यांदा तुम्ही भाकर खाल, जितक्यांदा तुम्ही हा प्याला प्याल, तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे कराल. काय नियम आहे? का रोज एकत्र येत होते? प्रभूच्या मरणाची घोषणा करण्यासाठी. प्रभूच्या मरणाची घोषणा. इथं प्रभुभोजन घेताना घोषणा नसती, तो मेला ही घोषणा आहे. कशासाठी मेला? तुम्हाला प्रभुभोजन घेताना एक घोषणा करावी लागते. कोणती घोषणा? तो माझ्या पापासाठी मेला ही तुमची घोषणा आहे. म्हणजे ते रोज एकत्र जमत होते. का भाकर मोडत होते? भाकर मोडताना त्यांना आठवत होतं, माझ्या पापासाठी तो क्रुसावरती गेला, म्हणजे मी पापी होतो आणि त्याच्या रक्तानं मी नीतिमान झालो, ही तुमची घोषणा आहे. प्रभूच्या मेजामध्ये तुम्ही रोज प्रभुभोजन, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रभुभोजन घेता त्यास तुम्हाला एक घोषणा करावी लागते. कोणती घोषणा? येशूच्या रक्तानं तुमच्या पापांची क्षमा झाली. बघा आता बघा, हे शिक्षण लोकांकडे नाही, मंडळीमध्ये जर शिक्षण ते आलं तर मंडळी कशी होणार आहे? त्यांच्यामध्ये अद्भुते चिन्ह चमत्कार रोज घडत होते. लक्षात ठेवा, चर्चचं दैनंदिन जीवन हे रोज चर्चनी चमत्कार केले पाहिजे. ख्रिस्ती मंडळीचं काय टायटल आहे तुझ्या बायबलमध्ये? काय टायटल? ख्रिस्ती मंडळीचं दैनंदिन जीवन, प्रेषितांचं कृत्य 3रा अध्याय. किती काय टायटल आहे त्याचं? ख्रिस्ती मंडळीचं दैनंदिन जीवन. कोणाच्या ह्याच्यात आहे? हां, ख्रिस्ती मंडळीचं दैनंदिन म्हणजे रोजचं जीवन. रोजचं जीवन काय? रोज चमत्कार. हो, आम्ही काय करतो माहिती का? ते एखादं भूत लागलं, नाही रविवारी चर्चला या, आमचे पाळक तुमचं भूत काढतील. तुम्हाला बरं वाटत नाही ना, मग रविवारपर्यंत त्यांनी मरायचं. बरं, रविवारपर्यंत त्या भूताने त्याचा खेळ करत बसायचा का? नाही, शुक्रवारी या ना. मग नाही रविवार नाही तर त्याच्याकडे एक काम करा ना, तुमच्या पाळकाला बोलवा नाही तर. अरे वा, ते भूत एवढं भारी, त्याचं कौतुक करायला पाळकाने तिथं पोचायचं. तुम्ही जिथं जाल तिथं चमत्कार घडेल. कसा घडणार आहे? मंडळी संबंधानं बोलत आहे. आणि मंडळीत तुम्ही आहात,
बरं तुम्ही जाता तर तुमच्यामध्ये काय, मी बोलता चालता चमत्काराची मशीन आहे, कशाला वाट पाहता? मला माहिती आज पण बरेच लोक डोक्यावर हात ठेवून गेला आलेत. तुम्ही नाही कोणाच्या डोक्यावर हात ठेवणार, तुम्ही येईल त्या सगळ्याचं ठेवा ना ठेवा ना ठेवा ना. नाही जाता जाता तुमची केसच घेऊन जातो. का मंडळी मेलेली आहे, मंडळीला दैनंदिन जीवन, आणि ते दैनंदिन जीवन काय त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. काय कारण आहे, ते दररोज भाकर मोडण्यामध्ये आणि प्रार्थना. भाकर मोडायला पाहिजे. भाकर मोडणं म्हणजे काय, इथं पहा प्रॉब्लेम आमच्यामध्ये काय असतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं आणि मला बरेच लोक सांगतात, तुमची प्रार्थना देव लवकर ऐकतो, तुम्ही जरा जास्त जोरात प्रार्थना करा, जोमानं प्रार्थना करा, तुमची प्रार्थना देव ऐकतो. तुमची का नाही ऐकतो? आम्ही भांडतो, मग आमची कशी ऐकल? कळतंय ना भांडता. बरेच नाही आमचं तोंड चांगलं नाही, मग करा की रिपेअर. नाही आमचे विचार चांगले नाहीत, नाही आम्हाला ते जमतच नाही. आणि तुम्ही सारखं देवात राहता ना, अहो तुमच्यामुळं राहावं लागतं सारखं देवात. तुम्हाला फटके बसू नये, तुमचा नाश होऊ नये, तुम्हाला देवाने बडवू नये, तुम्ही पाप करू नये. मोशेला सारखं पालतं पडावं लागत होतं देवासमोर. ख्रिस्ती मंडळीचं दैनंदिन जीवन, चर्चला ती गोष्ट समजली. भाकर मोडण्यावर, कशी भाकर मोडायची? मग करंथीकराच्या पत्रामध्ये सांगितलं, 11व्या अध्यायामध्ये म्हटलंय, यास्त मनुष्यानं प्रथम आत्मपरीक्षण करावं, मग त्या भाकरीतनं खावं, मग प्याल्यातनं प्यावं. म्हणजे आत्मपरीक्षण म्हणजे काय? भाकर मोडताना पहिल्यांदा आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःचं परीक्षण. आत्मपरीक्षण म्हणजे आतलं परीक्षण बरं का, बाहेरचं परीक्षण नाही आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव अंतःकरण पारखतो, हृदय पारखतो बरं का. प्रभूचा मेज, त्या मेजामधलं सत्य काय, चिन्ह चमत्कार तुमच्या मंडळीचा भाग बनला पाहिजे. आणि मी असं म्हणतो, प्रत्येक मंडळीतल्या व्यक्तीकडनं देव चमत्कार करतो. प्रत्येक व्यक्तीकडनं, प्रत्येक व्यक्ती हा चमत्कार असतो, प्रत्येक व्यक्ती. लहान लेकराच्या माध्यमातून पण देव चमत्कार करू शकतो. बायबल सांगतं, बालके आणि तानुले याच्या मुखातनं मी माझी स्तुती वदवन केली. चमत्कार तर सगळ्याकडनं घडवणार आहे, पण का घडत नाही मंडळीमध्ये? दैनंदिन जीवन विसरले हो. प्रबोधन घेताना पहिल्यांदा प्रत्येक व्यक्तीनं आपल्यामधल्या चुका, आपल्यामधले दोष, आपल्यामधल्या उणिवा, त्यानं कोणाचं मन दुखवलं, कोणाला दुःख आणि कोणाला तो रागवला, कोणाला क्षमा करण्याचं विसरून, अहो तिचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे. संबंध बिघडलेले आहेत. काही लोकांची मानसिक एकमेकाशी असणारी नाती तुटलेली आहेत, वाद करून आलेले आहेत घरामध्ये. मुलाचं आईशी पटत नसेल, आईचं मुलाशी पटत नसेल, सासूचं सुनेशी पटत नसेल, सुनेचं सासूशी पटत नसेल, भावाचं भावाशी पटत नसेल, बहिणीचं भावाशी पटत नसेल. कितीतरी नातेसंबंध बिघडलेले तो. आणि कसं काय प्रबोधन घेऊ शकतो? कसा देव चमत्कार करू शकतो? तुम्हाला प्रबोधना मेजाकडे येण्याच्या अगोदर असा नियम आहे देवाचा. काय नियम आहे माहिती का? तो तुला वेदीकडे येऊन दान टाकण्याच्या अगोदर, आता पहिले जे दान टाकण्याची पद्धत होती ती वेदीकडे यायचं आणि दान टाकायचं. आत्ताच्या अशा पिशव्या फिरवतात तसं नव्हतं. आता आपण ते लोकांच्या सोयीसाठी फिरवतो, पण ते वेदीकडे, तर त्या वेदीकडे येताना त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये भीती असली पाहिजे. आपण देवाच्या वेदीकडे चाललो, या वेदीकडे गेल्यावर देव माझा न्याय करेल. आणि त्या ठिकाणामध्ये असं नियम दिला की पहिल्यांदा वेदीवरचं दान तसंच ठेव, जाऊन पहिले आपल्या भावाला क्षमा कर, मग तू दान टाक. अहो दान सुद्धा प्रभू स्वीकारत नाही हो, जर क्षमा केली नाही तर. दान पण स्वीकारत नाही. आणि आपण निबरघटपणे क्षमा न करता प्रभुभोजन सुद्धा घेऊ शकतो. दैनंदिन जीवन एकमेकाला क्षमा करणं आहे ख्रिस्ती मंडळीचं. क्षमा केली पाहिजे ना. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जो क्षमा करत नाही त्याला क्षमा मिळत नाही. जो क्षमा करत नाही त्याला क्षमा मिळतच नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, क्षमा न करणाऱ्यांसाठी स्वर्ग नाही. काय येशू ख्रिस्ताचं पहिलंच वाक्य, हे बाप्पा यांना क्षमा कर, त्याला जायचंय कुठं? स्वर्गात.
मग त्यांनी पहिला उद्गार कोणता उद्गारला? क्षमेचा. हे बापा यांना क्षमा कर. मग त्यांनी क्षमा केली. येशू निर्दोष असताना त्यांनी क्षमा केली. तुम्हाला त्या क्रुसावरती जाण्याच्या अगोदर तो म्हणतो, जो कोणी या भाकरीतनं खातो, प्याल्यातनं पितो, तो माझ्या स्मरणार्थ हे करेल. काय स्मरण करायचंय तुम्हाला? त्यानं क्रुसावरती सगळ्याला क्षमा केली आणि तुम्ही मेजाकडे येण्याच्या अगोदर दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही क्षमा केली का नाही याचं आत्मपरीक्षण तुम्हाला करावं लागतं. आत्मपरीक्षण. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? आज तुम्ही प्रबोधनाच्या वेदीमध्ये सहभागी व्हाल, ऐका बरं का. क्षमा जर केली नसेल तर फक्त बाहेर जा गीतं चालू असताना आणि त्या व्यक्तीला कॉल लावून सांगा, मी तुला क्षमा केली. तुम्ही त्या वेदीमध्ये सहभागी व्हा. देव क्रुसावरचं सामर्थ्य, रक्तातलं सामर्थ्य, भाकरीतलं सामर्थ्य तुमच्यामध्ये घालेल आणि तुम्ही बोलता चालता चमत्कार बनाल. ही ताकद आहे, हे शिक्षण आहे, हे ख्रिस्ती मंडळीचं एक विशेष प्रकारचा तो स्वभाव आहे. आणि म्हणून ख्रिस्ती मंडळीचं दैनंदिन जीवन हेच आहे, भाकर मोडण्यामध्ये म्हणजे क्षमा करण्यामध्ये तत्पर आहेत. क्षमा तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. तुम्ही जेवढी क्षमा कराल तेवढी तुम्हाला मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीमुळं तुमचा स्वर्ग हुकवू नका. एखादी व्यक्ती आहे, ती किती पण वाईट असू द्या, किती पण वाईट असू द्या. तुम्हाला माहिती आहे का, दावीद, देव म्हणतो तो माझ्या हृदयासारखा आहे. कारण काय? शौलानं त्याला पुष्कळ वेळा मारण्याचा प्रयत्न केला. देवानं दाविदाच्या हातामध्ये शौल दिला, पण शौल म्हणतो मी अभिषिक्ताविरुद्ध हात चालवणार नाही. त्यानं कधीच या शौलाच्या विरोधामध्ये हात चालवला नाही. परिणाम काय झाला? देवानं त्याच्या कुळातनं येशूला जन्माला घातलं आणि सांगितलं याचं कुळ कायमस्वरूपी स्थापित असणार. ही ताकद आहे क्षमेमध्ये. क्षमेमध्ये ती ताकद आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की ख्रिस्ती मंडळीचं हे दैनंदिन तुमचं चर्च, लक्षात ठेवा, गॉड चर्च जेव्हा जेव्हा प्रभू स्वर्गातनं पाहिल ना, त्यास या चर्चचं वैशिष्ट्य असलं पाहिजे, देवानं या मंडळी संबंधानं बोललं पाहिजे, हे सगळी मंडळी मला प्रिय आहे का? हे सगळे एकमेकाला क्षमा करणारे लोक आहेत आणि रोज करतात. रोज करतात बरं का. करून बघावं एकदा. तो आनंद, मनावरचं दडपण नाहीसं होणं आणि पवित्र आत्म्याची जी मोकळीकता आहे ना, ती मोकळीकता तुम्हाला जगामध्ये कुठंच कधी मिळणार नाही. पण एक दिवशी क्षमा करून इतका आनंद प्रभूचा मिळतो, तो आनंद अतुल्य असतो, त्याची तुलनाच कधी नसते. हे रोज. पुढे काय वाचा. हे फक्त प्रस्ताव नाही, मला तर तुम्हाला बरंच सांगायचं होतं, पण आता मला वाटतंय 1:15 झाला, 5 मिनिटामध्ये संपवतो. संध्याकाळची मीटिंग आहे, नाही तर तुम्ही आत्ताच जाताना म्हणताल आम्हाला क्षमा करा, संध्याकाळी मी येत नाही. वाचा बरं. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर मोडीत असे आणि देवाची स्तुती करीत हर्षानं व सालस मनाने जेवीत. काय करतो? देवाची स्तुती. मंडळी, ख्रिस्ती मंडळीचं जीवन कसं जेवत होती हो? सालस नाही, त्याच्या आधीच काय? देवाची स्तुती करत हर्षानं व सालस मनाने जेवीत. ख्रिस्ती मंडळीचं बघा, सगळे प्रॉब्लेम जेवणात सुरू होतात बरं का. तुम्ही किती पण काही पण करा, सगळी धार्मिकता ताटावर बसण्याच्या वेळेस संपून जाते. चर्चमध्ये एकदम अभिषेक, नाचतात, स्तुती करतात, धन्यवाद गातात. चर्च संपलं ना, 4 एक विचाराचे टाळके एकत्र येतात. शद्रक, मेशक, अबेदनगो, दानियल. हे आमच्याकडं अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि काळी मिरी. शद्रक, मेशक हे 4 एकत्र येतात. या 4 लोकांचं पहा, हे सगळीकडे बरं का. तुमच्यात पण ते आहे, माझ्याकडे तर तुमच्याकडे काय नाही. मी एवढं बोलून घसत ताणून सांगतो, माझ्याकडे तर तुम्ही काय चुकले, तुमच्याकडे पण ते आहे. 4 टाळके असतात. ते सालस मनानं दैनंदिन जीवन सांगतो. सालस मन म्हणजे शुद्ध. सालस या शब्दाचा अर्थ आहे प्युअर, शुद्ध. सालस मन, कारण तिथं ते सालस शब्द म्हटल्यावर आम्हाला प्रश्न पडतो, नेमकं सालस काय आहे?
सालस म्हणजे शुद्ध, शुद्ध मनानं. जेव्हा जेवायला बसताना लक्षात ठेवा, तुम्ही जेवायला रोजच्या दिवसामध्ये मंडळी एकत्र जेवायला बसल्यावर देवाची स्तुती करत सालस म्हणा, निंदा करत नाही. म्हणून तुम्हाला ते वाचायला काय म्हटलं, देवाची सालस मनाने नाही, त्या आधी देवाची स्तुती करत घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करत हर्षानं व सालस मनाने जेवी. हा लागून शब्द आहे तो देवाची स्तुती करत हर्षानं आणि सालस मनाने. हा जेवणातला प्रकार आहे. कोणता जेवण? मंडळीला एकत्र आल्यावर जेवताना देवाची स्तुती करत करत जेवायचं. याचं त्याचं उनं दुनं काढत बसणारी मंडळी ही कधीच देवाची गौरवी मंडळी नसती. चहा मंडळीमध्ये एकत्र बसण्यात सगळे जी कारण आहेत, एकत्र येण्याची कारण आहेत. वेगवेगळ्या पद्धतीला वेगवेगळ्या फंक्शनला तुम्ही जेवण करता. तुमचं कारण काय? जेवणाच्या द्वारे आम्ही एकत्र यावं. आणि जेव्हा तुम्ही एकत्र येता तो परराष्ट्रीयांसारखं एकत्र जमू नका. कसं परराष्ट्रीयांसारखं? परवा दिवशी राहुल गांधीनं ते उघड केलं, वोटिंग चोरी झालं, अमकं झालं तमकं झालं. मग त्यानं डिनर डिप्लोमसी म्हणजे सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र केलं. कशासाठी एकत्र केलं? जेवण द्यायचं आणि सत्ताधारी पक्षाची निंदा करायची. त्याला डिनर डिप्लोमसी म्हणतात. म्हणजे एकत्र यायचं आणि त्यांनी दुसऱ्याच्या विषयी दोष देणं. आता मंडळी कशी असावी? मंडळीचं म्हणतो तो परराष्ट्रीय लोकांसारखं एकत्र येऊ नका. म्हणजे काय? तुम्ही एकत्र येता तेव्हा दुसरा कोणी व्यक्ती त्याला तुम्ही टार्गेट करू नका. आमचं एकत्र येणं सालस मनानं म्हणजे शुद्ध भाव तुमच्यामध्ये असले पाहिजे. प्रत्येकाविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये. अहो मी तर असे लोक बघितलेत, खुर्च्या त्यांच्यासाठी धरून ठेवतात ज्यांचं त्यांच्याशी पटतं. तुमच्याकडे आहेत ना? बोला. तुम्ही नका बसू, त्यांची आहे. हे आमचं सालस मन. आणि त्याच्याकडे चुकून बसलं ते बसताना ते विचार करत नाहीत बरं का मंडळी. बरं का आम्ही चर्च आणि आम्ही अपेक्षा काय करतो माहिती का? हजारोंचं तारण व्हायला पाहिजे. आणि बसताना चुकून यांची खुर्ची त्यांना नीट बसता येत नाही का? आणि पावर काय? हजारोंचं तारण व्हायला पाहिजे. अहो तुम्हाला बसल्याचा धक्का लागला तर सहन होत नाही. आणि सांगताना 12 महिने यांचं हेच आहे, पाळक यांना ठेवतोच कशाला काय माहिती आहे. चर्च मंडळी हे प्रॅक्टिकल आहे आणि हे मंडळीमध्ये घडत असतं. आणि मंडळीचं दैनंदिन जीवन काय? तुम्ही एकमेकाविषयीची मन स्वच्छ करा. जेव्हा अहो दोघांनी जेवायला बसताना ना देवाची स्तुती करत करत बसलं ना, त्याच्यात पण लोक तसे असतात. काही लोक मुद्दामून पण खुर्ची मारतात. म्हणजे यांची पण खुर्ची मारायची यांना असतीच, यांना उचकवायचं असतं आणि त्यांची शांती तोडायची असती. आणि यांनी पण काय बोलावं त्याच्यासाठी ते तयारच असतात. म्हणजे कोणाचंच मन स्वच्छ नाही. आणि मग तिकडं आत गाणं गायल, भागा 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 वो भाग के तेरे खुर्ची पे आके बैठ गया, भागा 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 शैतान, हारा 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 हार. तिथंच तुम्ही हारला हो. पण खरी मंडळी क्षमा करणारी मंडळी असते आणि ते एकमेकाचे दोष अपराध पदरामध्ये घालून ते म्हणतात, प्रभू आमची अंतःकरण जेवताना एकत्र येताना फक्त स्तुतीनं भरली जाऊ दे. का? हजारोंची भर मंडळीमध्ये पडले पाहिजे. हजारो आत्मे एकमेकाला तुम्ही समजावून घेणार लोक. आणि असं म्हटलं लोक त्यांना हर्षानं. वाचा बरं ते वचन, एंड करू आपण तेवढं वाचून. मला तर तुम्हाला बरेच मुद्दे सांगायचे होते. तिमोथेच्या पत्रामध्ये 3 अध्याय 16-17 वचन, तिताचं पत्र आणि त्याचं 1 ते 6 वचन, त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु प्रस्तावना म्हणून एवढ्याच गोष्टी मला सांगता आल्या. एवढं वाचून ऐकून आपण ते बंद करूया. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत. कोण हो? सर्व लोक. प्रसन्न म्हणजे काय? खुश असत. सर्व लोक प्रसन्न असत. कुणाला? सर्व लोक त्यांना प्रसन्न असत. कोणाला प्रसन्न असत? प्रेषितांना. खरं चर्च ते आहे जे मंडळीमध्ये असणारे नियुक्त लोक आहेत. नियुक्त प्रेषित म्हणजे अपॉइंटेड आहेत, ज्याला नियुक्त केले गेलेले आहेत. प्रेषित म्हणजे नुसतं प्रेषित हा शब्द घेऊ नका की जे मंडळांची स्थापना करतात. प्रेषित म्हणजे प्रभूनं निवडलेले लोक. आता इथं सुद्धा देवानं ज्या लोकांना निवडलेले, काही सिस्टर असतील, वाजवणारे गाणारे आहेत,
काही अभिषेकाचं काम करणार, ज्यांना देवानं निवडलेले, या निवडलेल्या लोकांना पाहून सगळ्यांनी आनंदी असलं पाहिजे. कशी मंडळीमध्ये 1000 लोकांची भर पडणार आहे. तुम्ही एकमेकाच्या कामामध्ये खोडा घालू नका. त्यांच्या कामाचं ॲप्रिसिएशन करून तुम्ही त्याच्यामध्ये आनंदी राहा. आणि एक गोष्ट त्यांना बोला, प्रभू तुला खूप वापरत आहे. हा शब्द तुमचा असला पाहिजे. प्रभू तुझा वापर करत आहे. कमेंट पास करू नका, एकमेकाविषयी वाईट बोलू नका. कोणी खचून जावं, कोणी निराश व्हावं, कोणी सेवा सोडून जावी, कोणी तुम्हाला पाहून दुःखी व्हावं. मंडळीमध्ये सेवा करणाऱ्या व्यक्तीनं प्रसन्न असावं, आनंदी असावं, याच्यासाठी त्याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तुम्ही चर्च म्हणून ती खबरदारी, तुम्ही स्पर्धा लावून देऊ नका. बऱ्याच चर्चचं नुकसान का होतं माहिती का? ती मंडळी पुढं का जात नाही? मंडळीतले लोकच मंडळीतल्या लोकांमध्ये कॉम्पिटिशन लावून देतात. फार तो सैतान फार दूर असतो. तुमच्याकडे वर्शिपच्या टीम जर असतील वेगळ्या, माझ्याकडे चर्चमध्ये वर्शिपच्या टीम आहेत. संडेला ही टीम, दुसऱ्या संडेला दुसरी टीम. मग खाली बसणारे लोक ते फार हुशार असतात आणि सैतानबरोबर ताब आवतात. त्या पेत्राचा ताबा घेतला, येशूला म्हटला मी तुला मरू देणार नाही. तो म्हटला अरे सैताना निघून जा. तिथं येशूचा शिष्य त्याचा ताबा सैताने घेतला तर ते तर माझे शिष्य आहेत, आणि इकडं ते संदीप पास्टरचे शिष्य आहेत, यांचा ताबा नाही घेणार. तिथल्या दोन तीन स्त्री असतात. त्यांनी वर्शिप करून निघून गेला, त्यांना तो आवडत नसतो. आणि मग ज्याची वर्शिपची टर्न होती तो वाजवणार, तो गाणारा आलेला नसतो. त्याला भेटून फोन करून काय आज तुम्ही नव्हता? तर आत्माच नव्हता चर्चमध्ये, अभिषेकच नव्हतो. तो तिकडून काय, हे पाळकाच्या डोक्यात घाला ना. ये तुझ्या डोक्यात पाटा घालतो. अरे तुझ्यावर आत्मा आहे काय? तू आला म्हणजे आत्मा, तू गेला म्हणजे आत्मा गेला. काय आत्मा म्हणजे काय? तुझं पिझ्झाचं पार्सल बिर्सल आहे, तू मागवलं त्या याच्यावरून ॲमेझॉनवरून, आणि तू नाही म्हणून ते पार्सल परत गेलं. देवाचा आत्मा सगळ्यांमध्ये वास करतो, प्रत्येक व्यक्तीमध्ये वास करतो. तुम्ही लोकांमध्ये या प्रकारचा संभ्रम निर्माण करू नका. मी तर म्हणतो स्टेजवरती तो व्यक्ती चढल्यावर तो नसतोच, तो असतो देवाच्या आत्म्याच्या प्रभावाखाली. आणि देवाच्या आत्म्याचा प्रभाव सगळ्यांवरती असतो, सगळ्यांवरती असतो. हे चर्च आहे, आणि त्या चर्चमध्ये काय होतं, मग प्रत्येक व्यक्ती काम करण्यासाठी त्याच्यामध्ये हे दैनंदिन घडलं पाहिजे. प्रत्येक रविवारी जो वाजवणारा गाणारा खाली गेल्यावरती सगळ्याला सारखंच म्हणा, आज देवानं तुझ्याकडून काम करून घेतलं, आज देवानं तुझ्याकडे काम करून घेतलं, आज देवानं तुझ्याकडून काम करून घेतलं. लक्षात ठेवा, जेव्हा पवित्र आत्म्याचं ॲप्रिसिएशन होत असतं ना, पवित्र आत्मा पॉवरफुल बनत असतो. त्या काळामध्ये मंडळी पॉवरफुल का बनली? कारण मंडळीतले लोक प्रसन्न होते, सगळ्याचं ॲप्रिसिएशन करत होते. गॉड चर्च, एक गोष्ट लक्षात ठेवा, पवित्र आत्मा 1000 लोकांची भर तुमच्यामध्ये टाकणार आहे. तुमचं चर्च एक उत्तम उपासक, तुमचं चर्च एक चांगल्या सुवार्ता सांगणारं चर्च, तुमचं चर्च अद्भुत चिन्ह चमत्कार करणारं चर्च बनेल. कधी? ज्या मंडळीमध्ये रोज त्यांचं जीवन अशाच पद्धतीचं असणार आहे. प्रत्येक रविवारी बघितल्यावर तुम्ही स्पर्धा लावून देत नाही, तर तुम्ही फक्त पवित्र आत्म्याचा वापर देवाच्या राज्यासाठी करता. आणि ते चर्च तुम्ही पाहाल, 1000 लोकांची भर तुमच्या मंडळीमध्ये पडलेली, 1000 आत्म्यांचं तारण तुमच्या चर्चमध्ये घडलेले, पुष्कळ सेवक सेविका तयार झाले, आणि तुमच्याकडं कोणी निराश असणार नाही. सगळे लोक एकमेकाला पाहिलं. मला माझ्या तारणाचे दिवस आठवतात, कारण मला आठवतं जेव्हा तारण झालं ना, तेव्हा काही आंटी लोक, काही सिस्टर, काही ब्रदर यायचे आणि ते गळ्यात पडून सांगायचे मला नव्हतं येत, मला शाळेमध्ये सुद्धा उत्तर सांगायला येत नव्हतं, मी 9वी मध्ये नापास पण झालो आहे. माझं वास्तव आहे, तुम्हाला सांगतो. माझं क्वालिफिकेशन M.Com आहे, पण 9वी मध्ये मी भित्रा असल्या कारणानं माझ्यात ते डेअरिंग नव्हतं. कशामुळं माझ्यामध्ये डेअरिंग आलं सांगू का तुम्हाला? जेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवरती चढलो आणि चढल्यावरती जे मोडकं तोडकं बोललो, कोणीतरी जवळ पळत पळत येऊन त्याने म्हटले, मनोज देवानं तुला खूप छान चालवलं, देव तुझा वापर करत आहे. माझा पाळक येऊन मला सांगायला लागला, ब्रदर्स लोक येऊन सांगितले, सिस्टर्स लोक येऊन सांगितले, मला कळलं की देव माझा वापर करत आहे, देवानं माझा वापर. तेव्हा मी रडत होतो, प्रभू मला काहीतरी तू बनवत आहे, मला काहीतरी तू घडवत आहे. तुमच्या बोलण्यानं लोक घडत असतात. लक्षात ठेवा, जर मनोज टेलर त्या दिवशी डिप्रेस झाला असता, जर त्याला लोकांनी उचलून धरलं नसतं, तर आज तुमच्या समोर प्रीचिंग करू शकला नसता, आज 1000 आत्म्यांपर्यंत पोहोचू शकला नसता. हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची.
तुमची मंडळी, त्याच्यामध्ये एक कोणीतरी सेवक असा घडणार आहे जो हजारो लोकांना जिंकेल, हजारो आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणेल. आतलं वातावरण बदलून टाका. असं वातावरण तयार करा की लक्षात ठेवा, जेव्हा महाराष्ट्र आशेनं पाहिल त्यास त्यांनी म्हटलं पाहिजे सामर्थ्य दुसरं तिसरं कुठून नसून गॉड चर्च त्याच्याकडनं ते सामर्थ्य येणार आहे. गॉड चर्च मधनं ते सामर्थ्य येणार आहे आणि ते सामर्थ्य त्याच्यासाठी आता मंडळी तयार व्हायला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे प्रभू आमच्या मुखातनं फक्त तुझी स्तुती निघू दे, आमच्या मुखातनं तुझा धन्यवाद निघू दे, आमच्या मुखातनं एकमेकाला उचलून धरणं असू दे, एकमेकाचं कौतुक करा, एकमेकाला उचलून धरा. का निवडलेला व्यक्ती हा कोणी व्यक्तीनं निवडलेला नाही, ज्याची निवड झाली ते देवाकडनं झालेली आहे. देवाकडनं तो पाचारित झालेला आहे, देवाकडनं त्याची निवड आहे. आणि जेव्हा देवाकडच्या निवडीचा तुम्ही सन्मान करता, तुम्हाला माहिती का सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देवाकडच्या निवडीचा तुम्ही सन्मान केल्याबरोबर पवित्र आत्मा फोर्सफुली तुमच्यामध्ये मूव्ह होऊ लागतो. पवित्र आत्मा सामर्थ्यानं तुमच्यामध्ये फिरू लागतो. आणि एकदा पवित्र आत्मा सामर्थ्यानं फिरू लागला, अद्भुते आणि चिन्ह चमत्कार रोज तुमची जीवनशैली बनते. रोज तुमची जीवनशैली बनते. देवाचे प्रिय लोक, जाता जाता मी तुम्हाला सांगेल, चर्च बनून राहू नका, नुसतं मंडळी बनून राहू नका, तर मंडळी दैनंदिन जीवन जगणारी मंडळी म्हणून बनून राहा. रोज जगा, देवाचं वचन पाळा. पुन्हा एकदा मी देवाचे आभार मानतो, थोडंसं शिकवण्यासाठी प्रभूने मला कृपा पुरवली. पण जे शिकाल ते शिकत असताना इतकं प्रभूमध्ये तल्लीन होऊन जा, रोज देवाच्या जवळ राखून राहा. आणि जेव्हा प्रभू ढगावरती बसून येईल तेव्हा या चर्चकडं त्याने अपेक्षेनं पाहावं, त्याला उत्कंठा वाटली पाहिजे, ही मंडळी माझ्याबरोबर स्वर्गामध्ये येऊन त्यांच्यासाठी विशेष प्रकारची जागा मी ठेवली, हे सगळ्या लोकांसमोर जाहीर करावं. लक्षात ठेवा, या नगरमध्ये अनेक मंडळी असतील, पण तुमची मंडळी ही दैनंदिन देवाचं जीवन जगणारी मंडळी असली पाहिजे. चला आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया. प्रभूच्या सानिध्यामध्ये, समक्षतेमध्ये आपण स्वतःला नम्र करूया. आता कोण इकडे तिकडे पाहू नका, कोण इकडे तिकडे पाहू नका. देवाच्या हातामध्ये पडू. आम्हाला मेजाकडे पण जायचं आहे. मेज हा तुमचा अधिकार आहे, परंतु तत्पूर्वी जे तुम्ही ऐकलं, कोणीच बोलू नका, कोणीच बोलू नका. मेजाकडे जाण्याच्या अगोदर एक देवाचा दास या नात्याने मी काही गोष्टी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. काय तुम्हाला देवाचं वचन समजलं असेल आणि तुमचा निर्णय पण झाला असेल, मी तसं जगणार नाही, तुझ्या वचनानुसार जगणार आहे. आठवा, तुम्ही कुणाला तरी दुखावलं आणि कोणाकडून दुखावले पण गेला असाल आणि त्याच्यामुळं तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी आडी आहे, तुच्छता आहे, तिरस्कार आहे. का आज दुपारी तो तिरस्कार काढून मी समर्पित होऊन प्रभूला म्हणत नाही, देवा मला मेज त्याच्यामध्ये सहभागी होण्याच्या अगोदर बदलायचं आहे, मला बदलून टाक. कोण म्हणेल मला बदलून टाक? तुम्ही तिथं फक्त बोला, जिथं आहात तिथं तुम्ही बोला. हाक मारा देवाला, हाक मारा देवाला. प्रभू या प्रिय लोकांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे. मंडळी या नात्यानं आम्ही तर पार्किंगमध्ये एकत्र आलो, पण मंडळी म्हणून एकत्र आलो. आमच्यासाठी इमारत महत्वाची नाही, या पार्किंगमध्ये एक एक व्यक्ती मंडळी म्हणून तुझ्या समोर आलेला आहे प्रभूजी. आता मंडळी आपल्या घरी जाईल, मंडळी पुन्हा या ठिकाणामध्ये येईल, पण येताना दैनंदिन जीवन तुझ्या वचनानुसार जगणारी ती असू दे प्रभूजी. एक एक व्यक्तीला मी तुझ्या स्वाधीन करतो माझ्या राजा. चिन्हे, अद्भुते मंडळीचा भाग दैनंदिन जीवन असणार आहे. पवित्र आत्म्या आज एकेका व्यक्तीला मोकळं कर. माझी रदबदली आहे. कोण इथून जाताना व्यक्ती म्हणून जाऊ नये तर आग म्हणून बाहेर जाऊ दे माझ्या देवा. आणि त्यांचा एक निर्णय असू दे देवा, एक आत्मा सुवार्ता सांगून देवाच्या राज्यामध्ये ते जाता जाता त्यांच्याकडनं घडलं जाऊ दे, जाता जाता घडलं जाऊ दे प्रभूजी. गॉड चर्च दैनंदिन जीवन जगणारं चर्च असू दे माझ्या राजा. काहीतरी वेगळं घडू दे. मी तुझ्या सर्व निवडलेले, वाजवणारे, गाणारे
सगळं ऑपरेटिंग करणाऱ्या लीडरसाठी प्रार्थना करतो. ही तुझी निवड आहे आणि आम्ही त्याच्यावर प्रेम करत आहोत. ते कौतुकास पात्र आहे प्रभूची. ताज्या तेलाचा अभिषेक कर आणि प्रत्येक व्यक्तीला असं वापर की तो व्यक्ती प्रत्येकाच्या तारणाचा मार्ग ठरला जाऊ दे, उद्धाराचा मार्ग ठरला जाऊ दे प्रभूची. पुन्हा एकदा मी तुझी स्तुती करतो. वचन लोकांच्या हृदयामध्ये जाऊ दे. तुझी स्तुती करतो प्रभूजी. Yes, Lord. ज्या ज्या लोकांनी या मीटिंग मध्ये आपला स्वतःला झोकून दिलाय, विश्वास माझा आहे Yes, Father. त्यांना तू पाहिलेलं आहेस. Yes, Lord. आणि प्रभू त्यांना तू तसं सोडणार नाहीस. Yes, Lord. त्यांच्यासाठी तू अद्भुते करणार आहेस. Yes, Lord. त्याची सुरुवात होऊ दे. होय प्रभू. आज शेवटची मीटिंग संपेल, Yes, पण Lord. मीटिंग संपल्यावर घरी जातानाच त्यांचं प्रतिफळ त्यांना मिळालेलं Amen. दिसू दे. Amen. ज्यांनी श्रम केलेत, ज्यांनी पैसा पेरला, Yes, ज्यांनी Father. व्यक्तिगतरित्या समर्पित झाले, Yes, अशा Jesus. सगळ्यांना तुझ्या स्वाधीन करतो Amen, प्रभूची. amen. अभिषेकानं भर, त्यांना सामर्थ्यानं Yes, भर Lord. माझ्या राजा. आणि एवढंच नव्हे, एक मंडळीचा भाग म्हणून त्यांना इतकं ताजतवानं Yes, बनव, Father. इतकं अभिषेकानं भर Yes, की Lord. त्यांच्या अभिषेकाची जाणीव इतरांना Yes, होऊ दे. Jesus. कोण व्यक्ती त्यांच्या संपर्कात येईल तो बदलून जावा, ही ताकद त्यांच्यामध्ये Yes, पाठवण्याची. Father. प्रत्येकीचा ताबा घे. Yes, गाणारे, Lord. वाजवणारे, सगळे सिस्टीम चालवणारे, ज्या ज्या लोकांनी त्या सभेमध्ये सहभाग नोंदवला, Yes, अजून जे नोंदवणार आहेत, Yes, अशांसाठी Lord. मी प्रार्थना करतो प्रभू. Amen. आजचा दिवस हा त्यांच्यासाठी वेगळा दिवस Yes, असू दे. Lord. गॉड चर्च मी तुझ्या स्वाधीन करतो. Yes, Lord. ही मंडळी नगरला हलवणारी मंडळी असू दे Amen. प्रभूची. ही मंडळी वचनाला चिलखूड राहणारी मंडळी Amen, असू दे Amen. प्रभूची. ही मंडळी लोकांमध्ये परिवर्तन आणणारी मंडळी असू दे. Amen. ही मंडळी संजीवन आणणारी मंडळी Yes, असू दे. Lord. एक सुद्धा व्यक्तीला सोडू नकोस. Yes, Father. एकही व्यक्तीला, लहान लेकरापासून तर प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती सोपवतो. Yes, Lord. वापरून घे. येशूच्या नावात मागतो. आमेन.